brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून अभिवादन केलं जात आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी जयंतीनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन केलंय. सोशल मीडियात त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलं जात आहे. मात्र महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या सोबत असलेल्या महत्त्वाच्या मित्रपक्षाचे काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींकडून मात्र जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलेलं नाहीये. एकीकडे ठाकरेंच्या विरोधात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजप नेत्यांनी देखील बाळासाहेबांबाबत भरभरून लिहित आदर व्यक्त केलाय. मात्र राहुल गांधींनी एका शब्दानंही त्यांचं स्मरण न केल्यानं चर्चा होते. 2024 मध्ये राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकांवेळी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला एक ट्विट केलं होतं. त्यानंतर मात्र बाळासाहेबांबाबत कोणत्याही प्रसंगी कुठलीही पोस्ट केलेली राहुल गांधींच्या वॉलवर दिसत नाहीये. आता जयंतीनिमित्त सुद्धा त्यांच्या वॉलवर काहीही पोस्ट दिसत नाहीये. अर्थात महाराष्ट्र काँग्रेसनं बाळासाहेबांना वंदन केलंय. महाराष्ट्र काँग्रेसनं केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयावरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. पंतप्रधान मोदींसोबतच अमित शहा यांनी सुद्धा एक पोस्ट केली. त्यांनी असं म्हटलंय, बाळासाहेब ठाकरेजी यांनी राष्ट्रधर्म आणि स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या सिद्धांताशी कधीही तडजोड न करणारे बाळासाहेबजी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील राष्ट्रप्रेमींना सदैव प्रिय असतील. बाळासाहेब ठाकरेजींना जयंतीनिमित्तानं आदरपूर्वक नमन. आता विरोधात असताना या नेत्यांनी केलेलं स्मरण चर्चेत आहे आणि मित्रपक्षातील महत्त्वाचे नेते असलेल्या राहुल गांधींनी मात्र बाळासाहेबांचं स्मरण न केल्यानं वेगळीच चर्चा होते. अलीकडंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं वेगळं लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं काँग्रेस ठाकरेंपासून दूर जाते का, असाही सूर व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.